पाऊले चालाची पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. रामकृष्ण हरी माऊली. आपण सध्या सातारा नगरीत आहोत. इथं माऊलींची पालखी आले आणि आपण वारकऱ्यांचा उत्साह तर बघतोच आहोत. आता माझ्या सोबत आहेत या सगळ्या महिला वारकरी. तुम्ही बघू शकता. खरं तर इथे अनेक महिला वारकरी आहेत ज्या जेवण बनवत आहेत असंख्य वारकऱ्यांसाठी. आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की ही सेवा नेमकी त्यांची काय आहे. खरं तर आपण बघतो की वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे किती असतो, कारण की विठ्ठल भक्ती आणि विठ्ठल नामाचा गजर करत इथे प्रत्येक वारकरी त्यांचा सगळा थकवा दूर बाजूला ठेवून त्यांचा उत्साह हा कायम असतो. आपण आपल्यासोबत आजी आहेत सध्या. आजी नमस्कार. माऊली तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही वैजापूर तालुक्यातून आलो. वैजापूर तालुक्यात. आता तुम्ही सगळ्या जणी इथं जेवण बनवताय, तर साधारण किती लोकांचं तुम्ही जेवण बनवताय? 1000. 1000 लोकांचं. बापरे. म्हणजे खरं तर घर सांभाळायचं, त्यानंतर आता तुम्ही आता वारीत आलात. वारीत तब्बल 1000 लोकांचं तुम्ही जेवण बनवताय. काही सोपं काम नाहीये. थकवा नाही येत का मग? मग थकवा येतो, पण मग काय बनवच लागत ना देवासाठी, विठ्ठलासाठी बनवणंच आहे ना. विठ्ठलासाठी बनवणंच आहे. आता मग पंढरपूरला जाणार तर मग पंढरपूरला जायचं आता. मग विठ्ठलाच्या पायी डोकं टेकल्यावर काय मागणार विठ्ठलाकडे? काय बाबा आपल्याला स्वयंपाक जागा दे चांगली. काय दुसरं आपल्याला शेवाच पाहिजेत ना. आपण बघतोय खरं तर इथं असंख्य महिला आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. माऊली नमस्कार. तुमचं नाव काय? नमस्कार. माझं नाव मंदा आहे. आम्ही हे पकवान बनवण्यासाठी येतो. 1000 लोक आहे. भाजी पोळ्या बनवतो. दोन टाइम बनवतो आम्ही पोळ्याने. भाजी पोळ्या. मग सेवेसाठी येतो. हा, सेवेसाठी, जनताच्या सेवेसाठी येतो. तुम्ही दरवर्षी वारी करता? दरवर्षी वारी करतो आम्ही. दरवर्षी येतो. दरवर्षी मग अशाच प्रकारे इतक्या सगळ्या लोकांचं जेवण करायचं असतं. मग यंदाची वारी कशी आहे तुमच्यासाठी? काय अनुभव आहे? छान आहे. छान आहे आमची. बरं, चांगली आहे वारी. पण मग इतकं पायी चालायचं, त्यात असंख्य वारकऱ्यांचं जेवण करायचं, थकवा नाही का जाणवत? येतो ना, थकवा येतो ना. पाय दुखत्या, हात दुखत्या. पोळे स्वयंपाक करता करता दुखत. पोळ्या लाटायला याला. तुम्ही संभाजीनगरवरून आला तुम्ही म्हणालात. मग संभाजीनगर मध्ये सध्या काय परिस्थिती आहे? शेतीची कामं झाली का सगळी? हा, शेतीचे कामं झाले सगळे. पाऊस पडला तवा. आता पाऊस नाही तिकडं. आलो इकडे. आम्ही आलो. हा, आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली विठ्ठलाच्या गजरासाठी. येईन आता. इथून गेलो का मग पाऊस येईन. हा, पाऊस येईन मग इथून गेलो. आपण सध्या बघतोय खरं तर इतक्या लोकांचं जेवण करायचं काही सोपं काम नाही. तरीही इथल्या सगळ्या महिला तब्बल 1000 माणसांचं जेवण करताय. आपण आणखीन काही माऊलींशी समजून घेऊया की त्यांना नेमकं काय वाटतंय ते. खरं तर आपण बघतोय इथं सगळ्या महिला तब्बल 1000 लोकांसाठी जेवण बनवतात. ही सेवा देताना त्यांना नेमकं कसं वाटतंय ते आपण त्यांच्याकडूनच समजून घेतोय. माऊली नमस्कार. तुम्ही खरं तर तब्बल 1000 लोकांसाठी जेवण करताय, तर हा सगळा नेमका अनुभव काय सांगतोय तुम्हाला? आणि तुम्ही खरं तर न थकता हे सगळं काम करताय. कितवी वारी आहे तुमची? आता ही आमची 5वी वारी आहे. पहिले आमच्या महाराजाचे भरपूर दिंड्या झाल्या. बाळकृष्ण महाराज दिघे रामगड संस्था. आणि आमच्या महाराजाचे असे 1000 लोकच नाही, असे पावती बिगर पावतीवाले पण भरपूर आहे. 1,500 लोकांचे स्वयंपाक आम्ही रोज डेली बनवतो. असं काही नाही, रावठ्या कमी आहे पण पब्लिक भरपूर आहे आमच्यावाली. असे बाहेरले पण येऊन जेवून जातात. आमचे महाराज कोणालाच काही म्हणत नाही. आमच्या महाराजाचं मन लय मोकळं आहे. बाळकृष्ण महाराज दिघे रामगड संस्था. आम्ही हे सप्त्याचं बी भरपूर आमचे महाराज सगळं काम करतात. आता आम्ही आळंदी ते पंढरपूर पर्यंत स्वयंपाक करत जाणार आहे. आळंदी ते पंढरपूर तुम्ही स्वयंपाक करत जाणार. खरं तर घरचं करायचं, त्यानंतर हा सगळा स्वयंपाक करायचा, विठ्ठलाची सेवा करायची म्हटल्यावर मग थकवा जाणवतच नाही का तुम्हाला? 1000 लोकांचं तुम्ही जेवण करताय. थकवा जाणवतो ना, पण माऊलीच्या नामस्मरणामुळे काहीच वाटत नाही. हा, माऊलीच्या नामस्मरणामुळे. ठीक आहे. तुम्ही काही सादर करताय गवळण किंवा काही म्हणताय? ठीक आहे. डायरेक्टली गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढितो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढितो. मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे. मामा बोट मोडितो.
मथुरेत कंस बोट मोडितो रे मामा बोट मोडितो जमावून पोरे गेला यमुनेच्या तीरी खेळामध्ये रंगून जाई सावळा श्रीहारी रानामध्ये धरून गायची धार काढितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा बोट मोडितो देवकीच्या पोटी आला यशोदेने सांभाळिला राधेकीच्या प्रेमासाठी रास क्रीडा खेळिला गोपालाच्या ताटामध्ये लोणी वाढितो गोपालाच्या ताटामध्ये लोणी वाढितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा बोट मोडितो नंद घरी खेळे काना राधेकीच्या संग घरोघरी आनंदाने उडवितो रंग लाडे लाडे राधेकीची वेणी ओढितो लाडे लाडे राधेकीची वेणी ओढितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा बोट मोडितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा बोट मोडितो वाजवितो बनसी काना होऊनिया दंग भरुनिया पिचकारी उडवितो रंग रंगामध्ये रंगुनी काना खोड्या काढितो रंगामध्ये रंगुनी काना खोड्या काढितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा बोट मोडितो मोठ्यापणे बाई याने कहरस केला बहिणीसाठी भाऊ राया धावून आला मोठ्यापणे बाई याने कहरस केला बहिणीसाठी भाऊ राया धावून आला द्रौपदीच्या ब्रूसाठी वस्त्र धाडितो द्रौपदीच्या ब्रूसाठी वस्त्र धाडितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा बोट मोडितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा मोडितो एका जनार्दनी बाई रास क्रीडा खेळिला राधेकीच्या खांद्यावरी हात हा ठेविला एका जनार्दनी बाई रस क्रीडा खेळिला राधेकीच्या खांद्यावरी हात हा ठेविला लाडे लाडे राधेकीला रंग लावितो लाडे लाडे राधेकीला रंग लावितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा बोट मोडितो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढितो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढितो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो रे मामा बोट मोडितो धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. तर अशा प्रकारे आपण सगळे बघतोय की इतक्या उत्साहात इतक्या टाळ मृदुंगाचा गजर आजूबाजूला सुरू आहे आणि तरीही न थकता न काहीही डगमगता आपले वारकरी सगळी सेवा देत आहेत. तर अशासह असे अनेक अपडेट्स आपण घेत राहू. तुम्ही पाहत राहा फक्त साम टीव्ही न्यूज. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.